भक्तांनो, या 9 कीटकांचे घरात येणे देते तुमच्या समृद्धीचे शुभ संकेत. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रानुसार असे सांगितले जाते की असे 9 प्रकारचे जीवजंतू जर आपल्या घरात आले किंवा आपल्या घराच्या आसपास राहण्याचे घरटे बनवले तर त्यावरून आपल्याला हे कळते की आपले भाग्य उद्याला येणार आहे, आपले नशीब जागृत होणार आहे, आपल्या घरात आनंद, सुख, समृद्धी आणि धनदौलत येणार आहे, आपले वाईट दिवस संपणार आहेत. मित्रांनो, हे 9 असे जीवजंतू आहेत जे खूपच शुभ मानले जातात. जर हे 9 जीवजंतू आपल्या घरात येऊन राहू लागले तर समजून घ्या की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे आणि हे 9 जीवजंतू आपल्या घरात खूपच शुभ असतात. हे ज्या घरात येतात त्या घराची दिनचर्याच बदलून जाते आणि त्या घराचे भाग्य उद्याला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, 9 जीवजंतूंमध्ये असे अनेक जीवजंतू आहेत जे कोणत्या ना कोणत्या देवतेच्या वाहनाचे काम करतात. जसे की मित्रांनो, भगवान नारायणाचे वाहन गरुड देव आहेत. जसे की आपले परमपिता देवांचे देव महादेव यांचे वाहन नंदी आहे. जसे की आपले परमपिता महादेव यांचे पुत्र कार्तिकेय यांच्या भावाचे वाहन मोर आहे. मित्रांनो, हे जीवजंतू खूपच महत्त्वपूर्ण आणि खूपच खास असतात. प्रत्येक माणसाला या जीवजंतूंची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. जर हे जीवजंतू तुमच्या घरात आले आणि तुम्ही त्यांची ओळख करू शकला नाही तर यामुळे तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही. जर तुमच्या घरातही असे जीवजंतू येतात तर तुम्ही हे समजू शकता की तुमचे भाग्य उद्याला येणार आहे आणि तुमचा जो काही वाईट काळ होता, तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या सर्व संपणार आहेत आणि तुमच्या आता चांगला काळ येणार आहे. तर चला त्या 9 कीटकांबद्दल जाणून घेऊया. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही असे वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा. मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी छचुंदरला नक्कीच पाहिले असेल. हा तोच छोटासा प्राणी आहे जो रात्रीच्या वेळी शांतपणे बाहेर पडतो आणि दिसण्यात उंदरासारखा असतो, पण त्यांची नाक उंदरांपेक्षा थोडी मोठी असते. आता तुम्ही विचार करत असाल की यात खास काय आहे, तर चला आज आम्ही तुम्हाला सांगतो की हा छोटासा छचुंदर प्रत्यक्षात किती मोठी भेट घेऊन येतो. जर कधी तुमच्या घरात छचुंदर प्रवेश करेल तर याला अगदी सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका. असे मानले जाते की जेव्हा छचुंदर एखाद्या घरात येते तेव्हा ते आपल्यासोबत खूपच शुभ संकेत आणि भाग्याचे कुलूप उघडणारी ऊर्जा घेऊन येते. ही काही सामान्य गोष्ट नसते, तर त्या घराचे नशीब बदलणाऱ्या घडीची सुरुवात असते. ज्या घरात छचुंदर येते तिथे सुख, शांती, समृद्धी आणि खुशहाली हळूहळू वाढू लागते. असे वाटते की त्या घरावर वरच्या देवाची विशेष कृपा बरसू लागली आहे. आता जरा विचार करा की जर तोच घुसर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरला किंवा प्रदक्षिणा घातली तर काय होईल. असे म्हटले जाते की तो माणूस खूप मोठ्या प्रगतीच्या मार्गावर निघतो. त्याच्या आयुष्यात अशी वेगाने प्रगती होते की लोक पाहतच राहतात. कोणतीही अडचण नाही, कोणताही अडथळा नाही, फक्त यशच यश. दुप्पट वेगाने आणि चौपट वेगाने प्रगती होऊ लागते. आणि तर असेही मानले गेले आहे की त्या माणसाच्या करोडपती बनण्याची शक्यता खूप वाढते. त्याचे नशीब पूर्णपणे जागृत होते आणि त्याला उंच शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू
शकत नाही. घुसळाचे येणे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. वास्तुशास्त्रातही हे सांगितले आहे की जेव्हा घुसळ एखाद्या घरात येते तेव्हा त्या घराची ऊर्जा पूर्णपणे बदलते. कुटुंबातील सदस्य पूर्वीसारखे राहत नाहीत. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतात. असे वाटू लागते की माता लक्ष्मी स्वतः त्या घरात आली आहे आणि आता छप्पर फाडून धन आणि आनंदाची वर्षाव होणार आहे. जर घुसळ संपूर्ण घराच्या चारही बाजूंनी फिरले किंवा चक्कर मारले तर समजून घ्या की आता तुमच्या जीवनात चांगुलपणा आणि समृद्धीचे मार्ग उघडणार आहेत. त्या घरात अचानक पैशांचे आगमन सुरू होऊ शकते, तेही कोणत्याही योग्य आणि कायदेशीर मार्गाने. खास करून जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हे संकेत आणखी चांगले मानले जातात. असे होऊ शकते की तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होईल जो तुमच्या जीवनाची दिशाच बदलून टाकेल. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात घुसळ येईल तेव्हा घाबरू नका, तर त्याला पाहून हसा आणि कृतज्ञ रहा की हा छोटासा पाहुणा तुमचे नशीब जागृत करून गेला आहे. कारण घुसळाचे येणे केवळ एका प्राण्याचे येणे नाही, तर यश, धन आणि समृद्धीचे दार उघडण्यासारखे आहे. उंदीर मित्रांनो, उंदीर दुःख आणि दारिद्र्याचे संकेत घेऊन येतो. म्हणून उंदराला कधीही घरात राहू देऊ नका. उंदीर नेहमी दुःख आणि दारिद्र्यच इच्छितो. म्हणून उंदराला घरातून बाहेर काढणे गरजेचे असते. मित्रांनो, उंदराला कधीही तुम्ही तुमच्या घराच्या दिशेने राहू देऊ नका. जितके शक्य असेल तितके उंदराला तुमच्या घरातून काढून बाहेर सोडा. उंदराला रिद्धी सिद्धी गणेशजींचे वाहन सांगितले आहे, पण तो ज्या घरात असतो त्या घरात दुःख, दारिद्र्य आणि कष्ट आणि वेदना नेहमीच राहतात. त्या घरातून आजारा नेहमीच राहतील आणि त्या घरातून कधीही आजार जाणार नाही. म्हणून उंदराला घरातून बाहेर काढणे खूप गरजेचे असते. अन्यथा जोपर्यंत तुमच्या घरात उंदीर असतील तोपर्यंत तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार नाही. नेहमी दुःख आणि कष्ट कायम राहतील. मधमाशी मित्रांनो, तुम्ही मधमाशीचे पोळे पाहिलेच असेल. जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात मधमाशीने पोळे बनवले असेल किंवा ज्या घरात मधमाशीचे पोळे असते त्या घरात कधीही बरकत येत नाही. त्याच्या नशिबात इतके छिद्र पडतात की त्याचे नशीब साथच देत नाही. प्रिय मित्रांनो, ज्या प्रकारे मधमाशीच्या पोळ्यात लहान लहान छिद्रे असतात आणि लाखो हजारो छिद्रे असतात, त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या घरात मधमाशी राहते त्या घरच्यांच्या नशिबात तेवढीच छिद्रे पडतात की त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे मधमाशीला कधीही आपल्या घरात पोळे बनवू देऊ नका. घराच्या आसपासही मधमाशीला पोळे बनवू देऊ नका. जर तुम्हाला कुठे मधमाशीचे पोळे दिसले तर तुम्ही तेथून ते लगेच काढून टाका. नेहमी दुःख आणि दरिद्रता कष्ट देणारे मधमाशीचे पोळे असते. म्हणूनच जर मधमाशी तुमच्या आसपास असेल तर तिच्यापासून दूर राहा आणि आपल्या आसपास मधमाशीचे पोळे बिलकुलही बनू देऊ नका. फुलपाखरू मित्रांनो, फुलपाखरू ज्या घरात येते त्या घरात खूप शुभ संकेत घेऊन येते. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की फुलपाखरू सप्तरंगी असते आणि दिसण्यात खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्याच प्रकारे फुलपाखरू आपल्या जीवनात सप्तरंगी आनंद घेऊन येते. आणि ज्या प्रकारे फुलपाखरू सप्तरंगी असते त्याच प्रकारे आपल्या जीवनात रंग पसरवते आणि आपले जीवन आनंदाने भरून जाते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येऊ लागते. म्हणूनच फुलपाखराचे घरात येणे खूप चांगले मानले जाते. वास्तुशास्त्रात या गोष्टीचे चांगले वर्णन केले आहे की फुलपाखरू जेव्हाही कोणाच्या घरात येते त्या घराचा काळ चांगला असतो
आणि त्या घरात आनंद येतो. म्हणूनच तुमच्या घरात जेव्हाही कोणतेही फुलपाखरू किंवा बटरखला येईल तेव्हा ते नेहमी शुभ संकेत घेऊन येते. विंचू विंचू दरिद्रतेचा संकेत घेऊन येतो. विंचवाचे घरात निघणे हे एका वेदनेचे संकेत असते. तर समजून घ्या की तो संकेत देत आहे की तुमच्या घरात काहीतरी वेदना येणार आहे मित्रांनो. पण तुम्हाला हे 2 विंचू साखळी बनवून म्हणजे एकाच्या मागे एक अशा प्रकारे साखळी बनवून दिसले तर समजून घ्या की तुमच्या घरातून लक्ष्मी जात आहे. आणि जर साखळी बनवून येताना तुमच्या घरात प्रवेश करताना दिसले तर समजून घ्या की माता लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. ते दुःख दरिद्रतेचा संकेत देतात. पण समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरात आगमन करणार आहे. ते दूर होणार आहेत. पण मित्रांनो, जे विंचू आहेत ते सोनेरी रंगाचे असले पाहिजेत. सरडा मित्रांनो, सरड्याला माता लक्ष्मीचे प्रतीक सांगितले आहे. मित्रांनो, असे खूप लोक असतात जे सरड्याला मारतात. पण तुम्ही सरड्याला मारू नये. ज्यांच्या घरात पाल येते ते तिला मारतात. पण मित्रांनो, तुम्ही असे करू नये. मित्रांनो, तुमच्या घरात पाल आली तर समजून घ्या की तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे. श्री विष्णू पुराणानुसार असे सांगितले आहे की तुमच्या पूजा घरात रोज तुम्हाला पाल दिसते किंवा तुम्ही पूजा करत असाल आणि तुम्हाला पूजा करताना आसपास कुठेही जर तुम्हाला पाल दिसली तर हे खूप लवकर तुमचे भाग्य उजळण्याचे संकेत असते. खूप लवकर महालक्ष्मी तुमच्या घरात आगमन करणार आहे. शुभ संकेत घेऊन येते. पाल जर तुम्हाला 2 शेपटीची कुठे दिसली तर समजून घ्या की खूप लवकर आणि शीघ्रच तुमचे भाग्य उजळणार आहे. मित्रांनो, पाल ही लक्ष्मी मातेचे स्वरूप मानली जाते. म्हणूनच शक्य असल्यास पाळीला कधीही विसरूनही मारू नका. जर तुम्हाला पाळीची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरात पाल नको असेल तर तुम्ही तिला थोडे घाबरवून पळवून लावू शकता. पण तुम्ही पाळीला विसरूनही मारू नये. मुंगी मित्रांनो, मुंगी खूप चांगले शुभ संकेत घेऊन येते. वास्तू शास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या घरात मुंगी पूर्व दिशेकडून येत असेल तर खूप लवकर तुमचे भाग्य तुमची साथ देणार आहे. खूप लवकर तुमच्या दुःखाचे दिवस दूर होणार आहेत आणि तुमच्या घरात आनंद येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होणार आहे. तर समजून घ्या की तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघणार आहात. जर तुमच्या घरात विवाहासंबंधी काही समस्या चालू होती तर ती आता सुटणार आहे. तुमच्या घरात विवाहासंबंधी काही काम अडकले असेल तर ते लवकरच सुधारणार आहे. जर मुंगी दक्षिण दिशेकडून बाहेर पडताना दिसली किंवा दक्षिण दिशेकडून मुंगी तुमच्या घरात प्रवेश करताना दिसली तर समजून घ्या की तुम्हाला कुठून तरी धनप्राप्ती होणार आहे आणि तुमची प्रगती होणार आहे. जर शक्य असेल तर तुम्ही दररोज मुंग्यांना साखरेत मिसळून पीठ नक्की खाऊ घाला. मुंग्यांना रोज दाणे टाकावे. हे खूपच शुभ संकेत असते. यामुळे तुमच्या अडचणी दूर होतात आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर अग्रसर होता. म्हणूनच शक्य असल्यास तुम्ही मुंग्यांना दररोज साखर मिसळलेले पीठ नक्की खाऊ घाला. मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही विशेष जीव जेव्हा आपल्या घरात अचानक येतात तेव्हा मोठे वृद्ध म्हणतात की हे खूप शुभ संकेत आहे. यापैकीच एक आहे भुंगा. भुंगा एक असा जीव आहे जो अनेकदा फुलांच्या आसपास फिरतो. पण जर तो तुमच्या घरात आला तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे. असे म्हटले जाते की ज्या घरात भुंगा येतो त्या घराचे भाग्य जागृत होणे निश्चित असते. ही काही सामान्य गोष्ट नाही,
तर हे संकेत आहे की आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. भुंग्याचे येणे म्हणजे जणू देवाने दिलेला हा संदेश आहे की आता तुमच्या जीवनात प्रगती, यश आणि समृद्धी येणार आहे. आता कासवाबद्दल बोलूया. कासव एक अत्यंत शांत आणि पवित्र जीव मानला जातो. जेव्हा कासव कोणाच्या घरात आपोआप येते तेव्हा याला केवळ योगायोग समजू नका. हे संकेत असते की स्वतः भगवान श्री हरी विष्णू तुमच्या घराकडे पाऊल टाकत आहेत. कासव श्री विष्णूजींचेच एक प्रतीक मानले जाते. जेव्हा ते एखाद्या घराकडे आकर्षित होऊन येते तेव्हा हे दर्शवते की त्या घरात दिव्यता आणि पवित्रता वास करणार आहे. असे म्हणतात, जर एखाद्या घरात जंगलातून किंवा बाहेरून अचानक एक कासव धावत आले तर त्याला फक्त एक पाहुणा नाही तर सौभाग्याचे प्रतीक मानून घ्या. असे समजा की आता त्या घरातील सर्व कष्ट, सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील आणि माता लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करेल. कारण जिथे श्री विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येते. म्हणूनच कासवाचे घरात येणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. ते घर लवकरच आनंद आणि प्रगतीने भरून जाणार असते. आता आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, घराची स्वच्छता. मित्रांनो, जेव्हा असे शुभ संकेत आपल्या घराकडे येतात तेव्हा आपणही आपले घर त्यांच्या स्वागतासाठी योग्य बनवले पाहिजे. विशेषतः कोळ्याची जाळी ही आपल्या घराच्या प्रगतीचा मार्ग रोखू शकतात. कोळ्याची जाळी तिथे नकारात्मक ऊर्जा जमा करतात आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणांपासून दूर जाते. म्हणूनच हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपले घर नेहमी स्वच्छ ठेवावे. कोप्यांमध्ये साचलेली धूळ, घाण किंवा कोळ्याची जाळी त्वरित काढून टाकली पाहिजेत, जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहील आणि भाग्याचे दरवाजे उघडे राहतील. मित्रांनो, जर तुमच्या घरात भुंगा आला किंवा कासव आले तर याला देवाचा आशीर्वाद समजा आणि आपल्या घराच्या स्वच्छतेची आणि व्यवस्थेची काळजी घ्या, जेणेकरून हे शुभ संकेत तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग उघडू शकतील. हे छोटे छोटे जीव खरं तर मोठे मोठे संकेत घेऊन येतात. फक्त त्यांना समजण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे. भक्तांनो, ही सर्व माहिती लोकांच्या आवडीनुसार दिली जात आहे. वास्तुशास्त्राचे उपाय आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावा. आमचे चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट नक्की करा. जय श्री राम.